गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोबाईल स्नॅचिंग आणि चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराट टोळीचा थरारक पाठलाग करून 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत 16 ब्रँडेड मोबाईल फोन, चोरीची R1 मोटरसायकल असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 8 जुलै 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास कॉलेज रोड वरील हॉलमार्क चौक परिसरात एका तरुणाच्या हातातून iPhone 17 Pro हिसकावून 2 आरोपी R1 मोटरसायकल वरून पसार झाले होते। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले। तपासादरम्यान पोलिसांना ही चोरी तौफिक इक्बाल हाशमी आणि त्याचा साथीदार लंबोदर विष्णू फसाळे यांनी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। आरोपी मुंबईहून नाशिककडे येत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी घोटी टोल नाक्यावर सापळा रचला। मात्र पोलिसांची चावल लागताच आरोपींनी टोल नाका तोडून भरघा वेगाने नाशिकच्या दिशेने पळ काढला। त्यानंतर पोलिसांनी तब्बल 40 किलोमीटर सीमेशाईल पाठलाग केला। शेवटी सावरगाव सुलावाईन रोड परिसरात आरोपींनी मोटरसायकल टाकून शेतात पळण्याचा प्रयत्न केला। मात्र गुन्हे शोध पथकाने शिताफीने दोघांनाही पकडले। चौकशीत आरोपींनी नाशिक शहरातील अनेक मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग तसेच ठाणे ग्रामीण परिसरातून R1 आणि पल्सर मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। या कारवाईत तब्बल 16 ब्रँडेड मोबाईल फोन, चोरीची R1 मोटरसायकल असा एकूण सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे आतापर्यंत 7 गुन्ह्यांची उकल झाली असून 1 मोबाईल स्नॅचिंग, 2 मोटरसायकल चोरी, 4 चेन स्नॅचिंग अशा एकूण 7 गुन्ह्यांची उकल झाली आहे। तसंच जप्त केलेल्या मोबाईल मधून आणखी गुन्ह्याचा तपास सुरू असून आणखी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी आणि गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पडली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।